च्या पाठीमागे 4 चौकार. काय बॅटिंग मैदानाच्या आतमध्ये वेरी फर्स्ट बॉल पाठवला सीमारेषेच्या पलीकडे सरळ 4 धाब्यांसाठी. शुभम सकपाळ किंवा खेळाडू एका बाजूला ऑलराऊंडर खेळाडू. आकाश काळे बॉल सोडून देत आहेत. पंचाने सांगितलंय का हा वाईट बॉल आहे. हो हा वाईट बॉल आहे, पुन्हा टाकावा लागेल. पुणे परिसरामध्ये खुल्या गटाचं क्रिकेट खेळणारे आयकॉन कॅटेगरीमध्ये येणारे आहिर गावचे एका बाजूला आकाश सकपाळ आहेत, तर आहिर गावचे एक युवा गोलंदाज शुभम सकपाळ ओव्हर नंबर 1 मध्ये आहेत. चांगली गोलंदाजी करावी लागेल. आपल्या युवाची हवा त्यांना मैदानाच्या आतमध्ये दाखवावी लागेल. बॉल क्रमांक 2 फटका हवेत खेळलाय. क्षेत्ररक्षक बॉलच्या खाली येतील का हेच पाहावं लागेल. आणि अखेर का प्रयत्न कमी पडलेले आहेत. बॉल सीमारेषा पार. धावा मिळतील या बॉलच्या पाठीमागे 4 चौकार. चला थोडीशी आपण घाई करूया. बॉल सुपूर्द करूया. या बॉलवरती चौकार आलेला आहे. बॉल फार काळ हवेत होता. आकाश काळे यांचा क्षेत्ररक्षकाने प्रयत्नांची पराकाष्ठा केली. जोपर्यंत बॉलच्या खाली पोहोचतील ना तोपर्यंत बॉलने सीमारेषा ओलांडली. सरळ 4 धावांसाठी आकाश काळे यांना चांगली बॅटिंग करावी लागेल. शुभम तयार. ऑन साइडला वळवलाय. नो बॉल आहे आणि हाई बॉल. या बॉलच्या पाठीमागे पंच सांगतात की नो बॉल आहे. हा बॉल पुन्हा टाकावा लागेल. काही धावा या बॉलच्या पाठीमागे धावून काढलेले आहेत. आकाश काळे यांच्या बॅटमधून हा फटका होता. आता हा फ्री हिटचा बॉल असेल. शुभम सकपाळला चांगली गोलंदाजी करावी लागेल. भेदकता आहे त्यांच्याकडे. सहजरित्या या बॉलला डीप स्क्वेअर लेगला पाठवलेला आहे. सहजतेने खेळलेला पुलचा एक पॉवरफुल फटका. बॉल सीमारेषा पार. षटकार. धावा मिळतात या बॉलच्या पाठीमागे 6. आखूट टप्प्याचा बॉल होता त्याच्यावरती पुलचा एक पॉवरफुल फटका आहिरच्या आकाश काळे यांनी खेळलाय आणि बॉल पाठवलाय सीमारेषेच्या पलीकडे सरळ 6 धाब्यांसाठी. पॉवर प्ले मध्ये ताबडतोब बॅटिंग पॉवर प्ले तोडला आकाश काळे यांनी. शुभम सकपाळला कमबॅक करावा लागेल. ही ती महत्वाची विकेट आणि त्या विकेटसाठी जाळं विणावं लागेल. रणनीती आखाव्या लागतील. आकाश काळे तयार. चांगली बॅटिंग संघासाठी आतापर्यंत केली आहे. अठरा धावा धावफलकावरती आलेले आहेत. पॉवर प्लेचं षटक प्रगती पथावरती आहे. दोन्ही संघ एकाच गावचे, त्यामुळे ही जी मॅच आहे ती मैत्रीपूर्वक होणार आहे, यात मात्र शंका नाहीये. टप्पा पडल्यानंतर अंगाला भेदणारा बॉल. या बॉलच्या पाठीमागे इथे सिंगल धाव प्राप्त होते असं या ठिकाणी पंच कळवत आहेत. त्याचबरोबर मैदानात किंवा मैदानाच्या आवारामध्ये एका प्लेअरचा चांदीची चैन पडलेली आहे. जर कुणाला मिळाली तर आपण ती कॉमेंट्री बॉक्समध्ये आणून द्यावी अशी विनंती आहे. पायांचा वापर केलाय. बॉल पाठवला लॉंग ऑफला आणि इथे पकडले कॅच. बिग विकेट गॉन. सेलिब्रेशन पास शुभम सकपाळचं. आहिरचा आकाश काळे माघारी. मोठ्या विकेटचं पतन. आकाश काळे यांनी पॉवर प्ले तोडला होता, परंतु याच पॉवर प्लेच्या ओव्हरमध्ये शुभम सकपाळ यांनी दिला परतीचा इशारा आणि महत्वपूर्ण विकेट टिपली आहे.
बॅकफूटचा पंच आहे, जागेवरतूनच खेळलाय. क्षेत्ररक्षक वेगाने जात आहेत. फुटबॉल स्टाईल अडवण्याचा प्रयत्न बसलाय. बॉल सीमारेषा पार. धावा मिळतील या बॉलच्या पाठीमागे 4. चौकार आलेला आहे. मैदानाच्या आतमध्ये बॅटिंगसाठी आलेले आहेत मंगेश सकपाळ. मैदानाच्या आतमध्ये बॅटिंगसाठी येत आहेत आणि त्यांनी आडव्या बॅटने खेळलेला फटका अगदी सहज बॉल सीमारेषा पलीकडे गेला. सरळ 4 धावांसाठी. षटक क्रमांक 1 चा खेळ आता संपलेला आहे. धावसंख्या आहे 23 धावा 1 गडी बाद. प्रथम बॅटिंग करताना टीम आहिर ब. चला थोडीशी घाई करा मित्रांनो. 3 षटकांची मॅच आहे. ओव्हर नंबर 2 ला सुरुवात. विराज सकपाळ ओव्हर नंबर 2 मध्ये येत आहेत. हे षटक हाताळण्यासाठी पहिल्याच ओव्हर मध्ये, परंतु जमेची बाजू एका बाजूला. शंकर सकपाळ शाकी तयार बॅटिंग मध्ये. ऑन साइडला बॉल खेळलाय. एक टप्पा घेत बॉल सीमारेषेच्या पलीकडे. शाकी यांचा वार. बॉल चालला सीमारेषा पार. धावा मिळतील या बॉलच्या पाठीमागे 4. या बॉल वरती शंकर सकपाळ शाकी यांनी केले आक्रमण. बॉल पाठवलं सीमारेषा पार. जसे मात्र आकाश काळे मैदानाच्या बाहेर गेले. जबाबदारी आपल्या खांद्यावरती घेतली आहे शंकर सकपाळ शाकी यांनी आणि इथे आता आक्रमण केलंय विराज सकपाळ वरती. विराज सकपाळ एक युवाच खेळाडू आहेत. आहिर गावचे ओव्हर नंबर 2 मध्ये येतात. एनकेसीसी आहिरसाठी चांगली गोलंदाजी करावी लागेल. दोन्ही संघ एकाच गावचे, त्याच्यामुळे जिंकणार तर आहिरच आहे. ऑन साइडला धावा या बॉलच्या पाठीमागे तब्बल 2 मिळतील या ठिकाणी. पंच अजित शेख सर या ठिकाणी कळवत आहेत. मुंबईचे रणजी प्लेयर आहेत आणि आज पंचांच्या भूमिकेमध्ये मैदानाच्या आतमध्ये आहेत. पंचांच्या भूमिकेमध्ये एका बाजूला सूर्यकांत आडाव सर, एका बाजूला विनोद कांबळे सरांचे बंधू बंटी कांबळे सर पंचांच्या भूमिकेमध्ये आहेत. ही ऑफिशियल पंच क्रिकेट स्पर्धेला लाभलेले आहेत. ऑन साइडला वळवण्याचा प्रयत्न. इथे हा बॉल डॉट आलाय. धाव कोणती या बॉलच्या पाठीमागे मिळणार? ओ वाईड आहे. पंचांनी सांगितले खेळण्याच्या आवाक्या बाहेर आहे. हा बॉल पुन्हा टाकावा लागेल. आपटलेला बॉल. पंचांकडे दाद मागितलीये. हाई वाईटच बॉल आहे. खेळण्याच्या आवाक्या बाहेर जेव्हा एखादा बॉल असतो ना, अशा बॉलला पंच वाईट बॉल घोषित करतात आणि तेच इथे केलेलं आहे आणि हा बॉल पुन्हा एकदा टाकावा लागेल. गोलंदाजी मार्गवरती विराज सकपाळ आहेत. विराज सकपाळ यांना आज चांगली गोलंदाजी करावी लागेल. मैदानाच्या आतमध्ये अनुभव कृतीमध्ये आणावा लागेल. गोलंदाजीमध्ये असणारी भेदकता, अचूकता, या सर्व गोष्टींवरती आता भर द्यावं लागेल, कारण समोर आहे आहिर ब. फटका तर चांगला खेळलाय. क्षेत्ररक्षक आहेत का? आणि अखेरकार बॉल सीमारेषा पार. धावा मिळतील या बॉलच्या पाठीमागे 4. चौकार आलेला आहे. एका बाजूला विकेट गेलीये महत्वाची, परंतु धावसंख्येचा वेग अद्यापही कमी झालेला नाहीये. हाय बॉल सीमारेषा पार चाललाय. सरळ 4 धावांसाठी. शाकीची बॅट मैदानाच्या आतमध्ये तळपली. ही एक जमेची बाजू आहे, परंतु आता टीम एनकेसीसी आहिरला या 2 महत्वाच्या विकेट आता टिपाव्या लागतील. 3 षटकांची मॅच आहे. कमी धावांवरती कशा प्रकारे रोखता येईल याचा प्रयत्न करावा लागेल एनकेसीसी आहिर या टीमला, आहिर ब ला. परंतु आहिर ब ला प्रयत्न काय करावा लागेल की सर्वाधिक धावा कशा प्रकारे कुठता येतील याचाच प्रयत्न करावा लागेल. ओ आकुट टप्प्याचा बॉल. पंचांकडे पुन्हा दाद मागितलीये, परंतु इथे हा बॉल डॉट आलाय. धाव आता कोणती मिळणार नाहीये. निर्धाव बॉलची सांगता होतीये. फटका समोर. लॉंग ऑफला बॉल सीमारेषेच्या पलीकडे. सरळ 6 धावेंसाठी. फ्लॅट पॅरलल स्ट्रोक सीमारेषा पार. बॅटिंग करताना फलंदाज शंकर सकपाळ शाकी
यांच्या बॅट मधून आणखीन एक धमाका झालाय. बॉल सीमारेषा पार, षटकार आलाय. काय बॅटिंग केले शाकी यांनी. सर्व जबाबदारी आपल्या खांद्यावरती घेतली, परिस्थितीवरती मात केलेली आहे. असं वाटलं आकाश काळे मैदानाच्या बाहेर गेले आणि आता संकटामध्ये अडकलाय संघ आहिर ब, परंतु संकटातून मार्ग काढले. ऑन साइडला वळवलाय, बॅकफूट वरती जाताना हा पंच केला आणि अखेरकार हाय बॉल सीमारेषा पार होईल फरार. रन्स मिळतील 4. अप्रतिम टायमिंग, सुंदर प्लेसमेंट. मैदानाच्या आतमध्ये शंकर सकपाळ शाकी बॉल पाठवतात सीमारेषा पार. धावसंख्या आहे 45 धावा. धाव फलकावरती आतापर्यंत आलेले आहेत 45. लॉस ऑफ 1 विकेट टीम आहिर ब. चला घाई करा, शेवटच्या ओव्हरचा खेळ बाकी. आता टीम NKCC आहिरला प्रयत्न हाच करावा लागेल. धावसंख्येचा वाढलेला वेग कमी करावा लागेल आणि शेवटच्या ओव्हरमध्ये येणाऱ्या गोलंदाजाला चांगली गोलंदाजी करावी लागेल. विश्वासमत गोलंदाजी करावी लागेल मैदानाच्या आतमध्ये. चला टीम NKCC आहिर, आपण घाई करा, एकत्रित येऊ नका, आपण फिल्डिंग लावा. शेवटचे 6 बॉल. दोन्ही संघ एकाच गावचे, मैत्रीपूर्वक लढत. धावसंख्या 45, 45 धावा. बाळा, हो हो, काय फटका खेळलाय. तडक फडक बेधडक. मैदानाच्या आतमध्ये बॅटिंग करताना फलंदाज मंगेश सकपाळचा फटका आलाय कडक. बॉल सीमारेषेच्या पलीकडे, जसा बॉल आला तसा पाठवला सीमारेषा पार. हीच ती महत्वाची जागा. षटकार. काय फटका मैदानाच्या आतमध्ये खेळला. वाकाडण्याजोगी बॅटिंग, शेवटचं षटक आणि आक्रमण केलंय. 51 धावा. बाळा तयार. आता हा बॉल पाहावं लागेल. ज्या प्रकारे खेळण्याचा प्रयत्न केलाय, डॉट आलेला आहे. पंचांनी कोणती हालचाल केली नाहीये, निर्धाव येतोय आणि इथे पहा विकेटचं होतंय ते पतन. खेळाडू बाद. धक्का क्रमांक 2. प्रदीप संकपाळ मैदानाच्या आतमध्ये बॅटिंग साठी येत आहेत. क्रमांक 4 वरती. याही खेळाडूकडे गुणवत्ता चांगली आहे. बाळा यांच्याकडे अनुभव आहे, तो अनुभव त्यांना कृतीमध्ये आणावा लागेल, गोलंदाजीमध्ये खास करून. बाळकृष्ण सकपाळ. पायांचा वापर केलाय, समोरच्या बाजूला बॉल पाठवलाय सीमारेषेच्या पलीकडे. मैदानाच्या आतमध्ये प्रदीप सकपाळ आलाय, याची प्रचिती देणारा षटकार आलाय. पंचांकडे बॉल सुपूर्द करूया. बॉल बाहेर गेलेला आहे. आयोजन टीम त्याचबरोबर पहा, आपल्या गावरी टीमच्या एका खेळाडूचं हेल्मेट हरवलेलं आहे, ते हंटचं आहे. जर कोणाला मिळालं तर ते आपण आणून द्यावं अशी विनंती आहे. मैदानाच्या आतमध्ये प्रदीप सकपाळ आल्या पावली आक्रमक होत आहेत. रौद्र रूप धारण केलंय. सोडून दिलाय, वेगाने टाकलेला बाळकृष्ण सकपाळ यांचा बॉल. वाईड +1. अशा 2 धावा या बॉलच्या पाठीमागे इथे प्राप्त होतील.
अजूनही 3 बॉलचा खेळ बाकी. बाळकृष्ण सकपाळ पुन्हा निघालेत. आपटलेला बॉल, प्रेशर, दडपण आणि इथे आता या बॉलच्या पाठीमागे अंपायर सांगतात की वाईड आहे. बॉल पुन्हा टाकावा लागेल. दिशाहीन बॉल, या गोष्टी टाळाव्या लागतील. आज आत्मविश्वासाने गोलंदाजी करावी लागेल. असं म्हणतात पाण्यामध्ये वीज असते, तिला गतीची गरज असते. आत्मविश्वास हा आपल्यामध्ये असो, त्याला साथ घालावी लागेल. धावसंख्या आहे 60 धावा. पायांचा वापर, एक्स्ट्रा कव्हरला एक्स्ट्रा ऑर्डिनरी फटका. बॉल सीमारेषा पार. धावा मिळतील या बॉलच्या पाठीमागे 4. प्रदीप सकपाळ यांचा एक लाजवाब क्लासिकल अंदाजामध्ये ठोकलेला चौकार. काय फटका खेळलाय. पदल आली त्याचा वापर अगदी योग्य केलाय. बॉलच्या मिरिट पर्यंत पोहोचले. डान्सिंग डाऊन द विकेट पुढे आले आणि बॉल पाठवला एक्स्ट्रा कव्हरला. शेवटचे काही बॉल. बॉलर तयार. ओ इथे पा फुल टॉस आहे. त्याला ऑन साईडला पाठवलंय. 4 धावेंसाठी चौकार आलाय. एका बाजूला अहिर बने काय बॅटिंग केली आहे. एकाच गावचे दोन्ही संघ आहेत. बाळकृष्ण सकपाळ पोलीस पाटील आहेत. अहिर गावचे गोलंदाजी मार्कवरती. हा फटका लॉंगॉनला खेळलाय आणि अखेरकार हाय बॉल चाललाय सीमारेषा पार. प्रथम बॅटिंग करताना बनवलेले आहेत टीम अहिर. बने धावा 2 गड्यांच्या मोबदल्यामध्ये 72 धावा आणि 73 धावांचं लक्ष आहे NKCC अहिर या टीम समोर. येणारे बॉल 18. चला अहिर बा फिल्डिंग लावा. अहिर बा फिल्डिंग लावा. अहिर बा मित्रांनो फिल्डिंग लावा. आयोजन समितीकडून वारंवार ओके ओके धन्यवाद. अहिर बा आपलं कौतुक आहे. आपण लगेचच मैदानाच्या आतमध्ये गेलेला आहात. टीम आता NKCC अहिरला विनंती करूया. मित्रांनो चला बॅटिंग ऑर्डर पाठवा. त्र्याहत्तर धावसंख्येचा आता डोंगर एका बाजूला NKCC अहिरला पोकरायचा आहे. आता सुरुवातीच्या जोडीवरती फार मोठा दारोमदार असेल. काय बॅटिंग केली टीम अहिर बने. धडाकेबाज बॅटिंग केलेली आहे. आता त्या बॅटिंगचं प्रतिउत्तर द्यावं लागेल NKCC अहिरला. दोन्ही संघ जर आपण पाहिल्यानंतर एकाच गावचे आहेत. म्हणजे ही लढत जर आपण पाहिली ना तर मैत्रीपूर्वक लढत आहे. या मॅच मध्ये कोणतं गाव जिंकणार आहे तर या मॅच मध्ये गाव जिंकणार आहे. त्या गावाचं नाव आहे अहिर. कारण दोन्ही संघ एकाच गावचे आहेत. मैदानाच्या आतमध्ये स्ट्रायकर जोडी आलेली आहे. अतिरिक्त खेळाडू पाठवा NKCC अहिर.
NKCC अहिर आपली बॅटिंग आहे. आपण एक खेळाडू पाठवा. सिद्धेश सकपाळ मैदानाच्या आतमध्ये बॅटिंगसाठी आलेले आहेत. स्ट्रायकर जोडीमध्ये मंगेश सकपाळ ही जोडी मैदानाच्या आतमध्ये बॅटिंगसाठी येते. या जोडीवरती फार मोठा दारोमदार आहे. या जोडीने अनेक वेळा चांगला खेळ केला. NKCC अहिरसाठी आज पुन्हा करावा लागेल, कारण 73 धावांचं प्रत्युत्तर देताना सुरुवात चांगलीच करावी लागेल. मैदानाच्या आतमध्ये ओव्हर नंबर 1 साठी गोलंदाजी मार्क वरती. चला सामना सुरू करूया आपण. दोन्ही संघ आपण वेळ घेऊ नका. मॅचचा सुरुवात होईल. एक तुंबड युद्ध, रोमांच थरार. दोन टीम मध्ये अहिर ब NKCC अहिर. पहिल्या डावामध्ये अहिर ब ने बॅटिंग केली. आता वेळ आहे NKCC अहिरची. मंगेश सकपाळ आणि सिद्धेश सकपाळ कशा प्रकारची बॅटिंग करणार याच्यावरतीच भरपूर काय अवलंबून असणार या मॅच मध्ये. गोलंदाजी मार्क वरती पहिल्या षटकासाठी आकाश काळे. पहिला बॉल, पहिलाच बॉल. अंपायर कॉल वाईड आणि +1. अशा 2 धाव्या बॉलच्या पाठीमागे जोडूया. 73 धावांचं प्रत्युत्तर द्यायचं आहे आणि 73 धावांना प्रत्युत्तर देताना आज सिद्धेश सकपाळ, मंगेश सकपाळ यांची बॅट तळपणं महत्वाचं आहे. गुणवत्ता आहे ऑलराऊंडर खेळाडू आकाश काळे. ओ यावेळेला स्विचिटचा फटका. बॉल पाठवलाय सीमा रेषेच्या पलीकडे. सरळ 6 धावेंसाठी. काय फटका खेळलाय. दणदणीत फटक्याचा दानपट्टा मैदानाच्या आतमध्ये फिरवलाय. मंगेश सकपाळ, अशाच खेळासाठी मंगेश सकपाळ हे ओळखले जातात आणि तोच फटका मैदानाच्या आतमध्ये खेळलाय. बॉल पाठवलाय आपल्या फेवरेट झोन मध्ये. रबर बॉल क्रिकेट मध्ये चांगला खेळ केलाय. आकाश काळे यांच्या विरुद्ध आता आक्रमण केलंय. राईट हँड लेफ्ट हँड कॉम्बिनेशन मैदानाच्या आतमध्ये आहे. मंगेश सकपाळ डावकुर हाताचे फलंदाज सय्यार एका बाजूला. सिद्धेश सकपाळ गोलंदाजी मार्क वरती. आकाश काळे टॅप केलाय. मिड ऑफला खेळाडू. धाव घेण्याची कोणतीही मुभा नाहीये. डॉट आलाय. निर्धाव बॉलची सांगता होतीये. हे 2 संघ रबर बॉल क्रिकेटमध्ये एकामेकासमोर आलेले आहेत. आज पुन्हा एकदा गाठ पडली आहे. निमित्त आहे उत्तेकर वानवली गावची क्रिकेट स्पर्धा. फुल टॉस बॉल कन्वर्ट करू शकले नाही, परंतु लॉंग ऑनला बॅकअप नाहीये. बॉल सीमारेषा पार फरार. मोठ्या दिलेरीने खेळलेला फटका. धावा मिळतील 4. आलाय तो चौकार. धावसंख्या जाऊन पोहोचलेली आहे 12 धावा. 73 धावांचं प्रत्युत्तर द्यायचंय. म्हणजे प्रति ओव्हरच्या पाठीमागे कमीत कमी 24 धावा तरी बनवावे लागतील. फटका खेळला एक्स्ट्रा कव्हरला. क्षेत्ररक्षक 2 धावतात. शर्यत लागली. कोण जिंकणार. क्षेत्ररक्षकांनी जिंकली कारण क्षेत्ररक्षकांनी बॉल थांबवलाय. इथेही या बॉलच्या पाठीमागे सहजरित्या 2 धावा पूर्ण होत आहेत. तब्बल आतापर्यंत 4 बॉलचा खेळ झालाय. 14 बनलेल्या आहेत. अजून 10 धावा शोधाव्या लागतील 2 बॉल मध्ये. प्रत्येक ओव्हरच्या पाठीमागे 24 ची सरासरी ठेवावी लागेल NKCC अहिर या टीमला. लालसा दिलीये. बॅकअप नाहीये लॉंग ऑफला.
बॉल सीमारेषेच्या पलीकडे 4 धावेंसाठी पदलाली त्याचा केला योग्य वापर, टायमिंग प्रॉपर केलं, बॉलच्या मिरिट पर्यंत जाऊन पोहोचले आणि बॉल पाठवलाय सीमारेषा पार. धावा येतात 4. अजून आता 6 धावा शोधायच्या आहेत. आणि अखेरकार याही बॉलवरती मोहर लागते सरळ 6 धावेंची. म्हणजे पहिल्या ओव्हरमध्ये जी काय सरासरी हवी होती ना ती मंगेश सकपाळ यांनी पूर्ण केली आहे आणि पहिल्या ओव्हरमध्ये 24 कुठलेले आहेत. या सरासरीने बॅटिंग करावी लागेल. केलाय पलटवार, ईट का जवाब पत्थर से, केलाय काउंटर अटॅक. आता इथून पुढे बॉल शिल्लक आहेत, 12 धावा बनवायच्या आहेत 49. इथून पुढे प्रति ओव्हरच्या पाठीमागे 24च हवे आहेत. म्हणजे या सरासरीने बॅटिंग करावी लागेल. मंगेश सकपाळ यांनी पहिलं षटक अक्षरशः फोडून काढलंय, पॉवर प्ले तोडून काढलाय. परंतु एका बाजूला आता सिद्धेश सकपाळ यांच्याकडे अबिलिटी आहे. ओव्हर नंबर 2 मध्ये बॅटिंग करावी लागेल. आता ओव्हर नंबर 2 साठी कुणाला बोलवणार? आकाश काळे शाकी कुणाच्या हातामध्ये बॉल सोपवणार? प्रदीप सकपाळ कुणाच्या हातामध्ये बॉल सोपवणार हेही पाहावं लागेल. आणि स्वतः प्रदीप सकपाळ गोलंदाजी मार्क वरती येत आहेत या षटकासाठी. कारण हे जे षटक आहे ना ते चांगलं टाकावं लागेल. कारण या षटकामध्ये जर कमी धावा दिल्या तर मॅचवरची पकड मजबूत होईल. या ओव्हरमध्ये जर चांगली बॅटिंग केली एनकेसीसी आहिरने तर त्यांची मॅचवरची पकड मजबूत होईल. आणि त्यासाठी की काय प्रदीप सकपाळला बोलवलेला आहे. ऑलराऊंडर खेळाडू आहेत टीम आहिर ब चे. क्षेत्ररक्षणाची व्यूहरचना. चला थोडीशी मित्रांनो आहिर ब, चला काही करूया आपण, थोडीशी आपण वेळ घेत आहे. सिद्धेश सकपाळ स्ट्रायकर एंडला तयार. आक्रमण केलंय, बॉल हवेत उभा राहिलाय, खेळाडू बॉलच्या खाली पकडले कॅच, विकेटचं पतन. आहिरचा सिद्धेश सकपाळ इथे माघारी. बिग विकेट गॉन. 11 बॉल 49 ची गरज. आता येणारे 11 बॉल 49 ची गरज मैदानाच्या आतमध्ये बॅटिंग साठी. राजेश सकपाळ सूत्र आपल्या हाती घ्यावे लागतील. पायांचा वापर केलाय, बॉल एक्स्ट्रा कव्हरला, खेळाडू अंदाज बांधतील का? कॅच घेण्याचा प्रयत्न, परंतु इथे एक सिंगल धाव मिळते. आता 10 बॉल 48 ची गरज. पहिल्या षटकामध्ये मंगेश सकपाळ यांनी जो खेळ केलाय ना त्या खेळाची पुन्हा एकदा पुनरावृत्ती करावी लागेल या मॅच मध्ये, तरच हा सामना बनेल, तरच हा सामना एनकेसीसी आहिरच्या बाजूने झुकेल, अन्यथा हा सामना दूर जाईल. त्यामुळे लढावं लागेल या मॅच मध्ये, आज महत्वाकांक्षी व्हावं लागेल. चला टीम आहिर ब मित्रांनो आपण वेळ घेताय. आयोजन टीम कडून वारंवार सूचना येते, आपण प्रत्येक बॉलच्या पाठीमागे फिल्डिंग बदलताय, आपण वेळ घेताय. टीम आहिर ब, अन्यथा तुम्हाला शेवटच्या ओव्हरमध्ये खेळाडू आत घ्यावा लागेल. आयोजन टीम कडून सूचना येते, आपण घाई करा. प्रदीप मंगेश सकपाळ सेकंडला तयार. ऑन साइडला एका पायावरती नटराज मुद्रा फटका खेळलाय, बॉल पाठवलाय सीमारेषेच्या पलीकडे. एका पायावरती खेळलेला एक गुणवंत, गौरवशाली, प्रतिभावंत फटका, बॉल सीमारेषा पार, षटकार. या फटक्याची झलक वाढते आता एनकेसीसी आहिरचं धावफलक. आज याच प्रकारची ताबडतोब बॅटिंग करावी लागेल. मैदानाच्या आतमध्ये आपलं भविष्य
हे आपल्या हातांच्या रेषेवरती शोधत बसू नका, कपाळातल्या घामामध्ये शोधा. आयुष्यामध्ये कधी कपाळावरती हात मारण्याची वेळ येणार नाही, ती मेहनत घ्यावी लागेल. असं म्हणतात मेहनत ही अशी गोष्ट आहे ना की नशिबात नसलेल्याही गोष्टींचे दरवाजे उघडे करते. आणि हे जर विजयाचं दार उघडं करायचंय तर कष्ट मेहनत तुम्हाला घ्यावी लागेल. मोठा टोला आलाय, मॅच बनतीये, बनवावी लागेल. प्रदीप सकपाळ तयार होतोय पुन्हा एकदा. टीम आहिर ब आपण प्रत्येक बॉलच्या पाठीमागे मित्रांनो फिल्डिंग बदलताय, त्यामुळे शेवटच्या ओव्हरमध्ये आपल्याला एक खेळाडू आत घ्यावा लागेल. प्रदीप या ओव्हरसाठी आपण जास्त वेळ घेतलेला आहात. आयोजन टीमकडून सूचना आमच्यापर्यंत आली, आम्ही आहिर ब पर्यंत पोहोचवतोय. पायांचा वापर, टायमिंग प्रॉपर, बॉल सीमारेषेच्या पलीकडे. काय फटका खेळलाय. सौरभ गांगुली दादा यांची आठवण करून देणारा स्ट्रोक होता. पदल आली त्याचा वापर केला, पुढे आले, समोरच्या बाजूला ठोकला. हा बॉल सीमारेषा पार. धावा मिळतात या बॉलच्या पाठीमागे 6. एक हाय व्होल्टेज ड्रामा. 73चं प्रत्युत्तर देताना धावसंख्या जाऊन पोहोचलीये 37. म्हणजे इथून पुढे आता बनवायच्या आहेत धावा 36 धावा. बॉल शिल्लक आहेत 8. 8 बॉल 36 ची गरज. मंगेश सकपाळ मार रहा है मैदानाच्या आतमध्ये. याही बॉल वरती आणखीन एक बॉल सीमारेषेच्या पलीकडे. मॅच मध्ये उत्कंठा वाढवणारा चौकार आलाय. दोन्ही संघ आता शेवटच्या क्षणापर्यंत हार मानणार नाहीत. 32 धावा हव्या आहेत. बॉल शिल्लक आहे 7 बॉल 32 चा थरार या मैच मध्ये बाकी है. जीत का जज्बा जब सीने में सर उठता है ना, वो खेल खेल कहाँ रह जाता है, एक जुनून बन जाता है. आणि मैदानाच्या आतमध्ये त्याच जुनूनने खेळताना दोन्ही संघ पाहायला मिळत आहेत. 7 बॉल 32 धावांची या मॅच मध्ये गरज आहे. 7 बॉल 32 चा थरार. प्रदीप सकपाळचा शेवटचा बॉल आहे. मंगेश सकपाळ एक धाव काढून स्ट्राइक आपल्याकडे घेणार की याही बॉलचा समाचार घेणार की शेवटच्या बॉलवरती आहिर ब ही महत्वपूर्ण विकेट मिळवणार. काय दडलंय, निघालाय प्रदीप सकपाळ. शेवटच्याही बॉलला पाठवलंय सीमारेषेच्या पलीकडे. सरळ 6 धावेंसाठी काय बॅटिंग केली आहे मैदानाच्या आतमध्ये. फिक्र करता है कि तू फिक्र से होता है क्या, कर ले खुद पे भरोसा, फिर देख आज होता है क्या. स्वतःवरती विश्वास ठेवत खेळलेला फटका सीमारेषेच्या पलीकडे पाठवलाय. मॅच जिवंत आहे सांगणारा फटका आलाय. आता इथून पुढे विजयासाठी बनवायच्या आहे धावा. 6 बॉल 26 धावांची या मॅच मध्ये गरज आहे. परंतु एका बाजूला स्ट्राइक वरती आता फलंदाज असणार आहेत राजेश सकपाळ. शेवटच्या ओव्हरसाठी आता कुणाला बोलवलं जाईल. 6 बॉल 26 चा थरार. मित्रांनो सामना संपलेला नाहीये. सर्वाधिक धावसंख्येची मॅच जर या क्रिकेट स्पर्धेमध्ये कोणती आहे ना तर ही आहे. आतापर्यंत धावा किती बनलेल्या आहेत. दोन्ही डावांचा विचार केला तर आतापर्यंत 119 धावा दोन्ही डावांमध्ये या स्कोर बोर्ड वरती आलेल्या आहेत. 26 ची गरज आहे. 6 बॉल बाकी आहेत. गोलंदाजी मार्क वरती केलाय बदल. तेजसला गोलंदाजी मार्क वरती आणलंय. 6 बॉल 26 चा थरार आहे. घायल तो यार परिंदा है लेकिन जो फिर से उड़ सका वही जिंदा है. प्रत्येकाच्या जीवनामध्ये रोज अडचणी आहेत. त्या अडचणीतून आज मार्ग शोधावा लागेल. 6 बॉल 26 रंगलेली एक रोमांचक मॅच. पाठीराख्यांच्या हृदयाची धडधड 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 आता वाढू लागली असेल. आहिर ब एक खेळाडू आत घ्यावा लागेल. मॅच आपण सुरू करा. आयोजन टीम कडून वारंवार सूचना आमच्यापर्यंत येते. ऑन साइडला या बॉल वरती काय मोहर लागेल. चांगलं क्षेत्ररक्षण केलंय. संघासाठी बॉल अडवलेला आहे. आणि 2 धावा येत आहेत. 5 बॉल
आता विजयासाठी बनवायच्या आहे धावा. इथून पुढे 24. नशिबाच्या भरोशावरती सामना सोडून चालणार नाही. दुनिया के सारे शौक पाले नहीं जाते, कांच के खिलौने हवा में उछाले नहीं जाते, कोशिश करने से जीत होती है आसान, क्योंकि हर काम दोस्तों तकदीर के भरोसे टाले नहीं जाते. नशिबाच्या भरोशावरती सामना सोडून चालणार नाही. राजेश यांना प्रयत्नवादी व्हावं लागेल, त्याचबरोबर तेजस यांनाही प्रयत्नवादी राहावं लागेल. आता 5 बॉल 26चा थरार. दोन्ही संघ एकाच गावातले. कोण घेऊन जाणार मॅच? 5 बॉल 24चा थरार. कॉन्सन्ट्रेशन खेळाचा भाग आहे. पाठीराख्यांच्या काळजाचा ठोका चुकतोय. पाठीराखे विजयासाठी व्याकुळ झालेले आहेत. खेळाडूंची तळमळ मैदानाच्या आतमध्ये सुरू आहे. 5 बॉल 24चा थरार. रंगलेला एक हाय व्होल्टेज ड्रामा. दोन्ही संघ हार मानायला काय तयार नाहीयेत. लढतायत, झुंजतायत, प्रयत्नांची पराकाष्ठा करतायत. टॅप केलाय, सिंगल धावेचा प्रयत्न. ओ टार्गेट केलं होतं. मंगेश सकपाळला 2 धावा घेऊया. आता 4 बॉल 22 धावांची या मॅच मध्ये गरज आहे. 4 बॉल 22. मंगेश सकपाळ एक मोठी उमेद NKCC आहिरची. या बॉल वरती काय होईल याच्या वरतीच आता दोन्ही संघांचं भवितव्य अवलंबून आहे या मॅचचं. 4 बॉल 22चा थरार या मॅच मध्ये. मंगेश सकपाळ यांनी बॅटिंग करताना आतापर्यंत किती बनवलेले आहेत? 10 बॉल मध्ये 44 धावांचा खेळ केलाय. म्हणजे अर्धशतक डाउनलोडिंगला टाकलंय असं म्हणायला काय हरकत नाही. येणारे 4 बॉल 22 धावांची गरज आहे. ते अर्धशतक पूर्ण होईल का आणि मंगेश सकपाळ मॅच फिनिश करतील का? आहिर ब चला घाई करा की तेजस आहिर ब साठी सामना फिनिश करतील हेही पाहावं लागेल. 4 बॉल 22चा थरार. मित्रांनो या मॅच साठी वेळ भरपूर गेलाय, घाई करा. सोडून दिलाय बॉल, वाईड आहे. +1 अशा 2 धावा. 4 बॉल आणि 20 धावांची या मॅच मध्ये अजूनही गरज आहे. खुशियां मिलती नहीं मांगने से और मंजिलें मिलती नहीं राह में रुक जाने से. चालत राहावं लागेल. येणारे बॉल शिल्लक आहेत. 4 बॉल आणि विजयासाठी बनवायच्या आहेत धावा. इथून पुढे 20. 4 बॉल 20चा थरार. लालसा दिली आहे, पुढे सरसावलेत. क्षेत्ररक्षक आहेत, बॉल अडवलाय परंतु धाव कोणतीही घेतलेली नाहीये. आता 3 बॉल 20 धावांची गरज आहे. जो संघ प्रयत्नवादी होता त्या संघाला आता नशिबावरती अवलंबून राहावं लागेल. परंतु एका बाजूला आता आहिर बने सामना कंट्रोल केला. 3 बॉल 20 ची गरज. आणि हा चांगला बॉल टाकलाय तेजसने. मॅच मध्ये जोमाने कमबॅक केलाय. आता 2 बॉल 20 ची गरज आहे. परंतु इथे अर्धशतक पूर्ण होईल का हेच पाहावं लागेल. बॅटिंग करतायत तब्बल 44 धावांवरती, 48 धावांवरती बॅटिंग करतायत. 2 धावा दूर आहेत मंगेश सकपाळ आपल्या अर्धशतकाच्या खेळीपासून आणि बॉल देखील 2 उरलेले आहेत. फटका खेळलाय आणि लॉंग ऑनला क्षेत्ररक्षक बॉलच्या खाली. परंतु 48 धावांची झुंज मैदानाच्या आतमध्ये. मंगेश सकपाळांचा लढा जर तुम्हाला मॅच मधला आवडला असेल ना तर एकदा जोरदार टाळ्या द्या. या खेळाडूने मॅच लढवली मैदानाच्या आतमध्ये. आणि पहा NKCC आहिरचा हा पट्ट्या. आहिर ब च्या खेळाडूने देखील कौतुक केलं की चांगला खेळलास, परंतु शेवटी थोडेसे प्रयत्न कमी पडले आणि अखेरकार आहिर ब ने हा सामना पूर्णपणे आपल्या बाजूला झुकवलाय. पहा टीम उतेकर वानवली ब्लेझर घालून थांबा. जो संघ या मॅच मध्ये जिंकेल त्याला लगेच टॉससाठी यावं लागेल याची नोंद घ्या.
आता शेवटच्या काही बॉलची औपचारिकता बाकी मित्रांनो घाई करा. ऑन साइडला खेळलेला हा टोला धावा मिळतील या बॉलच्या पाठीमागे तब्बल 4. या गोष्टींना उशीर झाला आणि एका बाजूला हा सामना आहिर बने जिंकला. अभिनंदन. आणि टीम NKCC आहिरच्या संघर्षाला सलाम करूया. आपणही चांगले खेळलात. एका टीमने सामना जिंकला परंतु एका टीमने मन जिंकली. चला आहिर ब टॉससाठी या. आहिर ब कॅप्टन पाठवा आहिर ब टॉस आपण लगेच करूया. क्वार्टर फायनल क्रमांक 3चा टॉस होईल.